नमस्कार. महाराष्ट्र शासन जी.आर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आर्थिक वर्ष 2024-25साठी सोयाबीनचा हमीभाव हा 4,892 रुपये इतका असून तो गेल्या वर्षीपेक्षा 292 रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरू करण्यात आलेले असून त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. राज्यात सन 2024-25 मधील खरीप हंगामामधील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन 2024-25 साठी सोयाबीनकरिता प्रति क्विंटल 4,892 इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर मागील सन 2023-24 या वर्षाच्या हमीभावापेक्षा रुपये 292 प्रति क्विंटल इतका जास्त आहे. महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामामधील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी केंद्र शासनातील नाफेड व NCCF तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीच्या राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीमधील चर्चेनुसार हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत प्रथमत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदी करता शेतकरी नोंदणी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने नियुक्त केलेला नाफेड व NCCF या दोन्ही नोडल एजन्सीसोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदी करता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करून नाफेड व NCCF कार्यालयाने 26 जिल्ह्यातील एकूण 256 खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 242 खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. कार्यान्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करता आपल्या नाफेड NCCFच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन 7/12 उतारा, आधार कार्ड व बँकेचं पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी.